भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील बाबासाहेबांना मानणारे अनुयायी, इतर सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या ठिकाणी पुतळा आहे त्या ठिकाणी त्यांना नमन करण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी बहुसंख्येने लोक उपस्थित होती. यावेळी SSD अर्थातच समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचं आयोजन करून हे रक्तदान इतर लोकांसाठी किती उपयुक्त आहे या उद्देशानं आणि जात धर्म पंथ न पाहता बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव हा विचार जो लोकांमध्ये पेरलेला आहे त्या विचाराला अनुसरून बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी हार फुले घेऊन येण्यापेक्षा त्याचबरोबर जेव्हा तुम्ही वंदन करायला येता त्यावेळी रक्तदान केल्याने इतर गरजू लोकांना त्याचा उपयोग होईल या उद्देशानं आणि सर्व धर्मीयांचं कुणी जरी असेल तरी प्रत्येकाचं रक्त हे एका रंगाचं आहे, लाल रंगाचं आहे. त्याच्यामुळं आपण सर्व धर्मीय एक आहोत, माणूस म्हणून एक आहोत आणि हे रक्त आपलं आणि हे रक्तदान केल्यानंतर कुठल्या गरजूला, कुठल्या धर्मियाच्या किंवा जातीच्या लोकांना जातं याचं आपल्याला माहीत नाही किंवा एखाद्या गरजूला कुठल्या जाती किंवा धर्माचं रक्त आपल्याला आलं हे माहीत नसतं. परंतु रक्त हे सांगतंय की सर्व धर्मीय, सर्व जातीतली लोक एक आहोत. आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, याबद्दल आपण जाणून घेऊयात. सांगावा न्यूजवर आपण या ठिकाणी पाहतोय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी या ठिकाणी दरवर्षी SSD समता सैनिक दलाच्या वतीनं रक्तदान शिबिर घेतलं जात आहे. या ठिकाणी सकाळपासून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. नेमकं सकाळपासून आतापर्यंत किती लोकांनी रक्तदान केलं या संदर्भात आणि दरवर्षी हा जो काही सामाजिक उपक्रम 6 डिसेंबरच्या निमित्तानं महापरिनिर्वाण दिन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असतो, त्या निमित्तानं रक्तदान घेतलं जात आहे. पण आजच्या या रक्तदान शिबिरामध्ये किती लोकांनी सहभाग घेतला किंवा आज कसा लोकांचा सहभाग आहे याबद्दल विचारूयात. माझं नाव धनंजय इसगर, समता सैनिक. काय बोला म्हणजे काय सांगाल आजचं जे रक्तदान शिबिर आहे ते दरवर्षी घेता का पहिल्यांदा घेता की आज दिवसभरात किती लोकांनी रिस्पॉन्स दिलाय? सर्वप्रथम जय भीम सर्वांना. आज महामानवांचा 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम. आज समता सैनिक दलाच्या मार्फत हा कॅम्प दरवर्षी घेतला जातो. हे वर्ष 8वे आहे आणि समता सैनिक दलाच्या कॅम्पसाठी YCM थ्रू आपण ब्लड बँक बोलवतो. त्याच्या YCM गव्हर्नमेंटचं ब्लड बँक असल्यामुळे चांगला रिस्पॉन्स मिळतो. आपले कमीत कमी 250 ते 300 बॅग पूर्ण संध्याकाळी 10 वाजेपर्यंत होतील. आता सध्या बॅगचा काउंट 250 झालेला आहे. लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि हे करण्याच्या मागे उद्देश असा आहे की बाबा आपले जे महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपले जे भीम सैनिक, भीम अनुयायी जे हारफुल घेऊन येतात ते काही कालांतराने पूजले जातात. पण त्याऐवजी आपण एक बाबासाहेबांच्या स्मृतीस एक विनम्र अभिवादन म्हणून ब्लड डोनेट केलं तर ते कोणाच्या तरी उपयोगाला येईल हा मोठं ठेवून समता सैनिक दलाच्या मार्फत हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. साधारणतः समता सैनिक दलाचे किती कार्यकर्ते आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत? सकाळी समता सैनिक दलाची मानवंदना झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. कमीत कमी तेव्हा 100 ते 200 सैनिक उपस्थित होते आणि आता 50 सैनिक ब्लड कॅम्पसाठी काम करतात. सकाळी किती वाजता कार्यक्रम चालू झाला? सकाळी 8 वाजल्यापासून कार्यक्रम चालू झालेला तो संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. साधारण ते आतापर्यंत किती लोकांनी ब्लड डोनेट केले? 250 लोकांचं काउंट झालेलं. आजच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले समता सैनिक दलाने. तुम्ही पण एक सामाजिक कार्यकर्ते आहात. हा सामाजिक उपक्रम घेऊन आपल्याला या ठिकाणी येऊन कसं वाटतंय? हे सर्वप्रथम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व अभिवादन करतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी समता सैनिक दलाने चांगला एक उपक्रम इथं महानगरपालिकेच्या समोर डॉक्टर बाबासाहेब स्मारकावरती राबवण्यात येत आहे. यामध्ये सर्व सैनिकांचे आणि पिंपरी चिंचवड सर्वांचा चांगल्या प्रकारे सहभाग आणि चांगल्या प्रकारे इथं रक्तदान होत आहे. अमोलभाऊ, दरवर्षी तुम्ही रक्तदान इथे येऊन करता का?
का? आज केलंय का? मी दरवर्षी जिथे जिथे समता सैनिक दल रक्तदानाचं आयोजन करतो तिथे प्रत्येक वर्षी मी रक्तदान करत असतो आणि या वर्षी मी रक्तदान केलेलं आहे. त्यांचा प्रतिसाद इतका चांगला आहे की लोक आवर्जून 6 डिसेंबर आणि समता सैनिक दलाचा कॅम्प असतो त्यासाठी लोक आवर्जून येतात आणि ब्लड देतात. गायकवाड पिंपरी चिंचवड युनिट. आज आम्ही निमित्त ब्लड कॅम्प आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही सैनिक जोडो अभियान पण राबविलेलं आहे. तर आतापर्यंत तसं पाहता सर्व सैनिक लोकांचा जो सहभाग आहे तो चांगल्या पद्धतीने आहे आणि आतापर्यंत 100पेक्षा काउंट पुढे झालेला आहे सैनिक जोडोचं अभियान. लोकांना काय आव्हान कराल आजच्या दिवसानिमित्त? मी जास्तीत जास्त लोकांना आज आवाहन करेन की जे आपण बाबासाहेबांना वंदन करता येताना फुल अगरबत्ती वगैरे अर्पण न करता तुम्ही बाबासाहेबांना एक अनोखे अभिवादन आपण रक्तदान करू शकता. हेच मला आज महापरिनिर्वाण सर्व प्रेमी सैनिकांना आव्हान आहे. नमस्कार, मी माऊली उर्फ किसन भोसले, रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचा पुणे जिल्हा युवक अध्यक्ष आणि पत्रकार. या ठिकाणी समता सैनिक दलांचा हा उपक्रम राबवला आहे. हा उपक्रम एकदम वाखाणण्याजोगा आहे आणि या ठिकाणी जे अनुयायी येतात, जे लोक येतात या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करून या ठिकाणी रक्तदान करतात आणि हे पाहून मला खूप आता चांगलं वाटतं. कारण असं दरवर्षी आम्ही रक्तदान करत असतो. ही माझी 30+ वेळ आहे. परंतु मी समाजाला एक आपण आव्हान करेन की या अशा समता सैनिक दल सारख्या ज्या संघाने हे रक्तदान ठेवलेलं आहे, शिबिर ठेवलेलं आहे, सगळ्यांनी रक्तदान केलं पाहिजे आणि रक्तदानाची खूप गरज आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं म्हणलं होतं की सर्व धर्म समभाव म्हणून असं ठेवलेलं आहे. असं रक्तदानाचा विषय आहे, त्यामुळं सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे असं मी सर्वांना आवाहन करतो.